दाम्पत्याच्या मृत्यू प्रकरणी आता धक्कादायक खुलासा समोर आलाय। एकतर्फी प्रेमातून पत्नीला छळणाऱ्या व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून या दाम्पत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आता समोर आली। सोमनाथ पाटील आणि श्रीदेवी पाटील असं आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचं नाव आहे। सोलापुरातील कलावती नगर भागात राहणाऱ्या सोमनाथ पाटील आणि श्रीदेवी पाटील या दाम्पत्याचे मृतदेह राहत्या घरात आढळून आले होते। दाम्पत्याने आत्महत्या केली की हत्या असा संशय काल निर्माण झाला होता। मात्र या दोघांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमुळे दोघांच्या मृत्यूचं गूढ समोर आले। या प्रकरणी आरोपी अभिषेक कोरे हा श्रीदेवी पाटील यांना फोनवरून वारंवार त्रास देत होता, तुझी बदनामी करेन अशी धमकी देत होता। या धमकी आणि बदनामीला कंटाळून श्रीदेवी आणि सोमनाथ पाटील या दोघांनी विषप्राशन करून आत्महत्या केली। आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे संशयित अभिषेक कोरे याला पोलिसांनी अटक केली। या घटनेत सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे पाटील दाम्पत्याच्या 2 लहान मुली ज्या वयात पालकांच्या आधाराची गरज असते त्याच वयात या मुलींच्या डोळ्यादेखत त्यांचे आईवडील कायमचे सोडून गेलेत। एका व्यक्तीच्या विकृत वागण्यामुळे या 2 निष्पाप जीवांचे भविष्य अंधकारात गेले आहे। सोलापुरातील ही घटना समाजासाठी एक धोक्याची घंटा आहे। एकतर्फी प्रेम किंवा छळाच्या प्रकरणात वेळीच पोलिसांची मदत घेणे किंवा कुटुंबातील व्यक्तींशी संवाद साधणे आवश्यक आहे। बदनामीच्या भीतीने टोकाचे पाऊल उचलण्यापेक्षा कायद्याचा आधार घेतल्यास असे अनर्थ नक्कीच टाळता येऊ शकतात।